हॅलो एव्हरीवन, मी मोना धकाते मेकओव्हर। आज मी पुन्हा चालली हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंटला। आज नयनचा वेडिंग डे आहे आणि आज तिचे 2 लुक होणार होते। तर फर्स्ट लुक बोधिस वेडिंग टाईपची होतं, तर साडीचा लुक होता आधी, नंतर रिसेप्शन लुक होता। तर सगळ्यात आधी तिची डिमांड होती की आज आय मेकअप खूप सुंदर पाहिजे होता, न्यूड लिपस्टिक आणि बेस फुल कव्हरेज। तर मी तसा तिचा मेकअप केलेला आहे, तर तिचे तुम्ही रिव्ह्यू बघू शकता। स्टार्टेड लव्हिंग यू ऑल्सो। त्यानंतर मी तिचा मम्मीचा मेकअप स्टार्ट केला आणि सोबत तिची हेअरस्टाईलसुद्धा चालू होती। प्रचितीची हेअरस्टाईल केली आणि हेअरस्टाईलमध्ये अशी डिमांड होती की तिला साऊथ इंडियन टाईपची हेअरस्टाईल पाहिजे होती। त्यानंतर ड्रॅपिंग प्रॉपर पाहिजे होती। तर मी तिचा मेकअप हेअर ड्रॅपिंग झाल्यानंतर तुम्ही तिचा फायनल लुक बघू शकता। ज्वेलरी वगैरे घालून झाली, तर फुल लुक झाल्यावरती इतकी सुंदर दिसत होती। हेअरस्टाईल पण खूप छान झालेली होती। तर आम्ही त्यानंतर तिचे शूट्स घेतले थोडे आणि ती नंतर फोटोशूटला चालली गेली। तर तिचा फोटोशूट होतपर्यंत आम्ही तिचा मम्मीला पूर्णपणे रेडी करून दिलेला आहे। तर तिच्या मम्मीचा पण फुल लुक खूप सुंदर दिसत होता। त्यांनी खूप सुंदर साडी घेतलेली होती। त्यानंतर ग्रूम दादा आले, मी त्यांचा मेकअप केल्यानंतर त्या दोघांचे थोडेसे शॉर्ट्स घेतले। त्यानंतर तिचा मम्मीचा आणि तिचासुद्धा शूट झाला प्रॉपर। त्यानंतर वेडिंग स्टार्ट झाली, तर वेडिंगमध्ये तिची एंट्री वगैरे खूप सुंदर झालेली आणि काही वेळानंतरच तिचा थोड्या वेळातच चेंज होणार होता रिसेप्शन लुक। तर रिसेप्शन लुकमध्ये तिचा हेअरस्टाईल पूर्णपणे चेंज करायचा होता आणि आय मेकअप लिपस्टिक वगैरे थोडी चेंज करायची होती। तर हेअरस्टाईल चेंज केल्यामुळे तिचा पूर्ण लुक चेंज झालेला आहे आणि तिला या वेडिंगचे सगळे लुक खूप आवडले। तुम्हाला कसे वाटले तुम्ही कमेंटला नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगची वाट बघा। बाय।